आता मुलं 12वी पास झालेले आहेत. प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी तुम्ही जॉब करा. कॉमर्स क्षेत्राविषयी एवढी विस्तृत माहिती दिली. विविध विषयामध्ये संधी उपलब्ध आहे. तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? त्यांना डिग्री पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे सर संधीचा डोंगरच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. नॉलेज घ्यायचं काम हे तुमच्याकडे आहे. तो बेस आहे, त्याचा पाया आहे, तो पक्का असायला पाहिजे. नमस्कार मित्र हो, एका नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाठीमागच्या पॉडकास्टमध्ये आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो होतो. तसंच या पॉडकास्टमध्ये देखील एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. कॉमर्स हा शब्द ज्या वेळेला आपण उच्चारतो त्यावेळेला आपल्या नजरेसमोर काही गोष्टी उभ्या राहतात. ते म्हणजे टॅली कम्प्युटरची स्क्रीन, मोठमोठ्या जाडजोड वह्या आणि बँकेतले कर्मचारी आणि बँक. पण कॉमर्स क्षेत्रामध्ये एवढ्याच करिअरच्या संधी आहेत का? तर असं अजिबात नाहीये. करिअरच्या प्रचंड अमाप संधी उपलब्ध आहेत, पण त्याविषयी आपल्याला माहिती नाहीये. तर या कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रातल्या कोणत्या करिअरच्या संधी आहेत याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आजच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर राकेश सुरम सर आलेले आहेत. सर शाहू मंदिर महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते अभ्यास मंडळाचे देखील सदस्य आहेत. मी सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सरचे स्वागत. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व प्रेक्षक, मी प्राध्यापक डॉक्टर राकेश सुरम, सहयोगी प्राध्यापक श्री शाहू मंदिर महाविद्यालय तर्फे आपल्या सर्वांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. मला सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की कॉमर्स आणि मॅनेजमेंट या क्षेत्राचा आवाका नक्की किती मोठा आहे? पुण्यासारख्या शहरामध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी कॉमर्सच्या विविध विषयामध्ये संधी उपलब्ध आहेत. जसं की शाळा असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, बँक असेल, इन्शुरन्स कंपनीज आहेत किंवा काही शॉपिंग मॉल्स आहेत, ई कॉमर्सच्या काही संस्था आहेत, जसं की झोमॅटो आहे, ओला आहे, उबर आहे. अशा प्रत्येक ठिकाणी, म्हणजे पूर्वी आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी जे आपण सेक्टर सांगत होतो, म्हणजे शेती असेल, उत्पादन असेल, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि सेवा उद्योग असतील. तर या तिन्ही क्षेत्रामध्ये, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये, त्यानंतर सेवा क्षेत्रामध्ये, सेवामध्ये बँक आहे, विमा कंपन्या आहेत, त्यानंतर इतर सेवा पण येतात, त्यामध्ये हॉस्पिटल आहे. यासारख्या सेवांमध्ये सुद्धा कॉमर्सच्या अनेक संधी आहेत. त्याचप्रमाणे न्यू एज एंटरप्रेन्युअर बिझनेस, त्याला आपण नवीन उद्योग किंवा आपण डिजिटल बिझनेस किंवा आपण गिग इकॉनॉमीमध्ये ज्या प्रकारे नवीन व्यवसायाच्या संधी आहेत, म्हणजे स्विगी आहे, झोमॅटो आहे, हे ऑनलाईन फूड डिलिव्हरीचे ॲप आहेत. त्यानंतर बिग बास्केट आहे, जे आपल्याला घर बसल्या काही किराणा, भाजीपाला आपल्याला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा व्यवसायाच्या संधी आहेत. त्यानंतर ओला आणि उबर हे ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये आहे, इंटरनेट सेवा आहे, वाहतूक सेवा आहे. प्रत्येक ठिकाणी कॉमर्सच्या प्रचंड आणि अनेक संधी आहेत. म्हणजे सर संधीचा डोंगरच आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु सर माझा असा एक प्रश्न आहे की 12वी कॉमर्सचे जे विद्यार्थी असतात ते निकाल लागल्यानंतर जनरली असा विचार करतात की आपण बीकॉमला ऍडमिशन घेऊयात, बरोबर आहे. परंतु बीकॉम हा आपला एक ट्रेडिशनल पर्याय आहे. त्या व्यतिरिक्त असे कोणते पर्याय 12वी कॉमर्स पास झालेल्या विद्यार्थ्यांच्याकडे आहेत ज्यामध्ये त्यांना चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत? त्या कोर्सेस विषयी जरा माहिती द्या. खूप छान प्रश्न आहे, कारण आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी ज्यावेळेस 12वी पास झाल्यानंतर येतात तर एकतर ते म्हणतात सर आम्हाला FY बीकॉमला ॲडमिशन घ्यायचं किंवा BBAला ॲडमिशन घ्यायचं. परंतु हे ठरलेलं नसतं. ते ठरवण्यासाठी आपल्याला 12वी नंतर कोणत्या संधी आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, 12वी नंतर आपल्याकडे 2 प्रकारचे कोर्सेस असतात. एक म्हणजे प्रोफेशनल डिग्री आणि नॉन प्रोफेशनल डिग्री. प्रोफेशनल म्हणजे काय? ती डिग्री घेतल्यानंतर आपल्याला त्या व्यवसायामध्ये आपल्याला जाता येतं. जसं 12वी नंतर बीकॉम करता करता बरेच विद्यार्थी CA करतात, CS करतात, CMA करतात. तर CA, CS आणि CMA हे तीनही प्रोफेशनल डिग्री आहेत. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट.
तर ही डिग्री आपल्याला मिळाल्यानंतर, प्रोफेशनल डिग्री मिळाल्यानंतर आपण CA ची प्रॅक्टिस सुरू करू शकतो, कंपनी सेक्रेटरीची प्रॅक्टिस सुरू करू शकतो. तर हे झाले प्रोफेशनल कोर्सेस. तसेच नॉन प्रोफेशनल कोर्सेसमध्ये 12वी नंतर एकतर आपण प्लेन BComला ॲडमिशन घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, BCom सोबत आणखी काही प्रोफेशनल कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत डिग्रीमध्ये, जसं BBA आहे. BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर BCA आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. ज्या विद्यार्थ्याला IT कंपनी असेल किंवा ट्रेडिंग कंपनी असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या कंपन्यांमध्ये बॅक ऑफिसमध्ये, मार्केटिंगमध्ये, अकाउंटिंगमध्ये, HR मध्ये काम करायचं असेल, तो विद्यार्थी BBA बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतो. ज्या विद्यार्थ्याला IT मध्ये करिअर करायचं असेल, पूर्वी कसं होतं, 12वी सायन्स झाल्यानंतर काही विद्यार्थी BCS करायचे, म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, आणि त्याच विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनियर होता येत होतं. आता तसं राहिलेलं नाहीये. 12वी कॉमर्स झाल्यानंतर विद्यार्थी BCA म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि त्याच्यानंतर पुन्हा MCA मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन अशा डिग्रीला तो प्रवेश घेऊ शकतो. हे झाल्यानंतर त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर होता येतं. मग तुमचा प्रश्न कदाचित असा असेल की सर, BCA आणि BSc कम्प्युटर सायन्समध्ये काय फरक आहे? तर BSc कम्प्युटर सायन्स म्हणजे त्यांना बेसिक सायन्सचं नॉलेज असतं, विज्ञानाचं नॉलेज असतं. आणि आजकाल सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स हे कुठे लागत नाही. हॉस्पिटलमध्ये पण सॉफ्टवेअर आहेत, शाळेमध्ये आहेत, कॉलेजेसमध्ये आहेत, त्यानंतर बँकेमध्ये आहेत, इन्शुरन्स कंपनीजमध्ये आहेत. मग इन्शुरन्स कंपनी, बँकेमध्ये ज्यावेळेस आपल्याला सॉफ्टवेअर तयार करायचे असतात, त्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं नॉलेज असायलाच पाहिजे. पण त्यासोबत अकाउंट्स, कॉस्टिंग, इन्शुरन्स याचंही नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बऱ्याच वर्षापूर्वी BCSला पर्याय म्हणून, म्हणजे ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये कॉमर्सच्या संबंधित काही ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी BCA नावाचा खूप सुंदर असा कोर्स आणलेला आहे, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी सॉफ्टवेअर जे डेव्हलप करतात त्यामध्ये C++, ओरॅकल, जावा हे सगळं आम्ही शिकवतोच. त्यासोबतच आम्ही मॅनेजमेंटचे धडे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, फायनलायझेशन, कॉस्टिंग हे विषयही त्यामध्ये शिकवले जातात. हा एक झाला प्रोफेशनल डिग्री. प्रोफेशनल डिग्रीमध्ये BBA आहे, BCA आहे, त्यानंतर BBA इंटरनॅशनल बिझनेस. ज्या विद्यार्थ्याला परदेशातून काही व्यापार करायचा असेल, आयात निर्यातमध्ये जायचं असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचा असेल, असे विद्यार्थी BBA IBला ॲडमिशन घेतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये BBA, BCA किंवा BCom करता करता आपल्याला प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा करता येतात. म्हणजे यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे CA, CS आणि CMA. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी 12वी कॉमर्स नंतर आणखी एक प्रोफेशनल डिग्री, जर तुम्हाला वकील व्हायचं असेल, तुम्हाला 12वी नंतर, 12वी कॉमर्स नंतर डायरेक्टली 5 इयर LLBला सुद्धा ॲडमिशन घेता येतं. म्हणजे 5 इयर LLB. आणि ज्याला 5 वर्षाची LLB करायची नसेल, तो विद्यार्थी 12वी शिकेल, त्याच्यानंतर 3 वर्षाची डिग्री पूर्ण करेल आणि 5 वर्षानंतर तो 3 इयर्स LLBचा कोर्स करू शकतो. मग LLB झालं म्हणजे पुन्हा हे प्रोफेशनल कोर्स आहे, म्हणजे तो वकील म्हणून गणला जाणार. आणि LLB झाल्यानंतरही पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, सायबर क्राईम आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करता येतं. सर, आपण आता डिग्री कोर्सेस बद्दल सांगितलं आणि खूप म्हणजे तुम्ही जे कोर्सेस सांगितले हे बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती नाहीयेत आणि त्यामध्ये प्रचंड करिअरच्या संधी आहेत. चांगलं उत्पन्न ती मुलं भविष्यात कोर्सेस पूर्ण केल्यानंतर कमवू शकतात. हे झालं डिग्री कोर्सेस बद्दल. परंतु तुम्ही या कोर्सेस सोबतच काही प्रोफेशनल कोर्सेस बद्दल देखील बोललात, जसं की CA, त्यानंतर CS आणि CMA.
हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. सर मला इथं सांगायचं आहे की तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून याच्यावर थोडा जादा प्रकाश जोड टाका. याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या प्रोफेशनल कोर्सेसबद्दल अजिबात माहिती नाहीये. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला सीए व्हायचंय, सीएस व्हायचंय, सीएमए व्हायचंय, तर त्यासाठी मला खूप पैसे द्यावे लागतील, कोर्सची फी जास्त असेल, किंवा त्यासाठी मला कुठे ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं हे लोकांना माहिती नसतं, किंवा हे 12वी नंतर सुद्धा ऍडमिशन घेता येतं हे देखील माहिती नसतं. तर माझा प्रश्न असा आहे की या प्रोफेशनल कोर्सेसना विद्यार्थी कसे ऍडमिशन घेऊ शकतात आणि 12वी नंतर त्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं करावं, म्हणजे ते पुढच्या 3-4 वर्षामध्ये सीए, सीएस यासारख्या प्रोफेशनल कोर्सेस पूर्ण करू शकतील. खूप चांगला प्रश्न आहे आणि मी श्री शाहू मंदिर महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे आमच्याकडे 70 ते 75% विद्यार्थी हा ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी आहे आणि त्यामध्ये आमचे निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे सीए, सीएस आणि सीएमए करणारे असे विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात कमी पैशामध्ये होणारा जो कोर्स असेल तो म्हणजे सीए, सीएस आणि सीएमए. यामध्ये बरेच पालक आणि विद्यार्थी काय विचार करतात की या कोर्सेससाठी कोचिंग्स कुठे असतील आणि कोचिंगची फी ही बऱ्यापैकी भरमसाठ झालेली आहे. तर काही प्रायव्हेट कोचिंग्समध्ये आता त्याला 2020 कोविड नंतर खूप छान पर्याय निघाला, ऑनलाईन कोर्सेस, आणि त्याच्यामुळे जवळजवळ 70% कॉस्टिंग हे काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्याला घरी बसून ऑनलाईन सीएचे काही क्लासेस करायचे असतील, सीएसचे करायचे असतील, सीएमएचे करायचे असतील, ते विद्यार्थी करू शकतात. आणि जर त्या विद्यार्थ्याची कपॅबिलिटी असेल आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर बीकॉम करता करता त्यांनी सेल्फ स्टडी करून सुद्धा सीए, सीएस आणि सीएमए झालेले विद्यार्थी आहेत. फक्त त्यासाठी विद्यार्थ्याला स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवावं लागेल. कमीत कमी मोबाईलचा वापर करून जास्तीत जास्त नॉलेज आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल याच्यावरती फोकस त्याला टाकावं लागेल. तर या तिन्ही कोर्सेससाठी जर आपण विचार केला तर संपूर्ण डिग्री म्हणजे सीए, सीएस आणि सीएमए या डिग्रीसाठी 50,000 रुपये सुद्धा लागत नाही. म्हणजे इन्स्टिट्यूटची फी सगळ्यात कमी आहे. म्हणजे जर तुम्हाला सीए करायचं असेल तर आपल्याकडे ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑफ इंडिया, नंतर सीएस करायचं असेल तर ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. हे जर तुम्ही गुगलला टाकलं, आजकाल सीए, सीएस आणि सीएमए यांचे ॲटोनॉमस बॉडी यांची एक वेगळी वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला आपण गेलो तर त्यामध्ये तिन्हीमध्ये एक असतं फाउंडेशन कोर्स, म्हणजे 12वी झाल्यानंतर बरेच विद्यार्थी फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतात आणि फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर त्याच्यानंतर प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह असे फायनल, त्याला इंटर आणि फायनल असं आपण म्हणतो, किंवा सीएसमध्ये त्याला प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह असे त्याला नावं आहेत. तर अशा पद्धतीने 3 ते 4 वर्षामध्ये म्हणजे बीकॉम करता करता सीएची परीक्षा आणि सीएसची परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात. प्रश्न फक्त राहिला की कोचिंग क्लासेसची फी हे विद्यार्थ्यांवरती अवलंबून आहे. त्यांनी ऑनलाईन क्लास लावायचे का ऑफलाईन लावायचे का सेल्फ स्टडी करायचे. बरोबर. सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत प्रोफेशनल कोर्सेस संदर्भातली, आणि याची गरज आहे ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात. आता मला असं विचारायचं की तुम्ही सांगितलं की नॉर्मल बीकॉम करणारे विद्यार्थी आहेत, त्यानंतर तुम्ही बीबीएचा पर्याय पण 12वी कॉमर्स नंतर सांगितला. ही जी डिग्री पूर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कोणत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, कोणकोणते रोल्स ते नोकरीच्या रूपात मिळवू शकतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये? चांगला प्रश्न आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण आधी डोळ्यासमोर काही कंपन्या आणायला पाहिजे. त्यामध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीज असतील. ज्याप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, बजाज आहे, बजाज अलायन्स आहे, काही इन्शुरन्स कंपन्या आहेत, पुण्यामध्ये IT कंपन्या आहेत, इन्फोसिस आहे, TCS आहे, विप्रो आहे, अनेक कंपन्या आपल्याकडे आहेत. तर या कंपन्यांमध्ये आपल्याला, आणि काही BPO सुद्धा कंपन्या आहेत आपल्याकडे. BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. मी काही वर्षापूर्वी एका इन्फोसिस कंपनीमध्ये टीचर कॉन्क्लेव्ह नावाच्या एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो आणि मला असं कळलं की इन्फोसिस कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सोबत अकाउंटिंगचं पण काम करते.
इन्फोसिस कंपनी. म्हणजे बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी त्यांचं अकाउंटिंगचं काम हे इन्फोसिसला आउटसोर्सिंग केलं. त्यांच्याकडे लीगल डिपार्टमेंट आहे, त्याला LPO आपण म्हणतो, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजे एखादी टाटा मोटर्स नावाची कंपनी आहे आणि टाटा मोटर्सकडे जर काही केसेस आल्या लीगल मॅटर्स, तर ते सरळ सरळ इन्फोसिसला ते आउटसोर्स करून देतात. आणि त्या ठिकाणी अशा BCom BBA झालेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड संधी आहे. मग आता यामध्ये NEP नुसार BComच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पेशलायझेशन काही विषय केलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतो, एकतर तो BCom इन अकाउंटन्सी किंवा BCom इन कॉस्ट अकाउंटिंग, BCom इन मार्केटिंग, BCom इन ऑफिस मॅनेजमेंट, BCom इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCom इन बिझनेस लॉ, असे वेगवेगळे स्पेशलायझेशन त्यांचे विषय झालेले असतात. बरं. जो विद्यार्थी BCom इन अकाउंटन्सी करतो तो ज्युनियर अकाउंटंट, सिनियर अकाउंटंट, त्यानंतर कम्प्युटर ऑपरेटर, टॅली ऑपरेटर, त्या क्षेत्रामध्ये तो काम करू शकतो. जो ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन असा विषय त्यांनी घेतलेला आहे, तो बॅक ऑफिसला काम करू शकतो. बॅक ऑफिसमध्ये अनेक प्रोसेसिंग आपल्याकडे चालत असतात. जसं बँकेमध्ये तुम्ही गेलात तर बँकेमध्ये बॅक साईडला काही काम करणारे, म्हणजे आपण पैसे डिपॉझिट केले, चेक्स द्यायचे असतात, चेक इश्यू करायचे असतात, NEFT करायचं असतं, यासाठी काही माणसं लागतात. तर बॅक ऑफिससाठी अशी विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागतात. त्यानंतर मार्केटिंग आहे. मार्केटिंगमध्ये मग डिजिटल मार्केटिंग आहे, त्यानंतर ब्रँडिंग आहे. अशा क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची आवश्यकता पडते. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या कंपनीमध्ये, मग तो अकाउंटंट असेल, मार्केटिंग मॅनेजर असेल, सेल्समन असेल, त्यानंतर बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, तर ह्यामध्ये हा विषय इतका छान आणि सुंदर आहे. एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक. तर BCom हे बाकीचे सगळे सोडून तो एक उद्योजक घडवू शकतो. म्हणजे त्याला स्वतःचा व्यवसाय करता येतो. तो एकल व्यापारी होऊ शकतो किंवा भागीदारी संस्था सुरू करू शकतो आणि स्वतःची कंपनीही तो सुरू करू शकतो. अगदी खरं. अशा अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. सर, आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी, जसं तुम्ही सांगितलं की ते बॅक ऑफिसला सुद्धा काम करू शकतात, त्यानंतर ते अकाउंटिंगमध्ये काम करू शकतात, ते मार्केटिंगमध्ये काम करू शकतात, डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक कंपनी त्यांच्यासाठी BCom झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. पण या पुढचा एक माझा असा प्रश्न आहे की BCom झालेले जे विद्यार्थी आहेत ते BCom नंतर जनरली MCom ला ऍडमिशन घेतात किंवा MBA ला ऍडमिशन घेतात. तर या दोन्ही डिग्र्यांमध्ये नक्की काय फरक आहे आणि BComच्या विद्यार्थ्यांनी नक्की कोणता पर्याय चूज केला पाहिजे? म्हणजे BCom नंतर MCom ला गेलं पाहिजे काय MBA करणं त्यांच्यासाठी सोयीस्कर असेल? खूप चांगला प्रश्न आहे. कारण BCom झालेले विद्यार्थी, काही विद्यार्थी CET देतात आणि CETत चांगले मार्क मिळाले, स्कोर मिळाला, चांगलं कॉलेज मिळालं तर MBA करतात. आणि ज्यांना MBA ला ॲडमिशन मिळत नाही ते मुलं MCom ला ॲडमिशन घेतात. पुन्हा MCom जो आहे हे नॉन प्रोफेशनल आहे आणि MBA हे प्रोफेशनल डिग्री आहे. पण मला असं दिसून आलेलं आहे की बहुतांश विद्यार्थी डिग्री घेण्यासाठी ॲडमिशन घेतात. खरंय. आणि इथे त्यांच्याकडे स्किल्सची कमतरता आहे. कारण मागील 15 ते 20 वर्षाचा अनुभव असा आहे, BCom झालेल्या विद्यार्थ्याला एक अकाउंटंट म्हणून काम करायचं असेल आणि त्याला 11वीचं एक बँक रिकन्सिलेशन कसं करायचं, म्हणजे 31 मार्चला बँकेत पासबुकचा बॅलन्स आणि बँकेतला बॅलन्स हा कसा मॅच करायचा, हे नॉलेज त्या विद्यार्थ्याकडे नसतं. त्यामुळे स्किल्स आपल्याकडे खूप कमी आहेत. तर MBA मध्ये अनेक वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्यामध्ये MBA मध्ये मार्केटिंग आहे, HR आहे, MBA इन IT आहे, त्यानंतर MBA मध्ये फायनान्स आहे. पण हे सगळे कोर्सेस M म्हणजे काय, मास्टर, म्हणजे तो विद्यार्थी त्याच्यातला मास्टर असणार आहे तज्ञ झाला. आणि तज्ञ होणार आहे. आणि मास्टर असण्यासाठी त्याचा जो बेस आहे, त्याचा पाया आहे, तो पक्का असायला पाहिजे. म्हणजे त्याला असं गृहीत धरलेलं असतं 11वीचं अकाउंट, 12वीचं अकाउंट, फायनलायझेशन, बँक रिकन्सिलेशन, जर्नल, लेजर, ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिस, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, हे सगळं त्याला येतं असं गृहीत धरलेलं असतं. त्याच्यानंतर त्याला पुढचं मास्टरचं नॉलेज दिलेलं असतं.
त्यामुळे MBA डिग्री, माझं विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना खरंच MBA करायचं आहे त्यांनी आधी पाया म्हणजे त्याचा जो बेस आहे त्या बेसकडे लक्ष देणं. म्हणजे ज्याला मार्केटिंगमध्ये जायचं आहे त्यांनी अकाउंट्सकडे जास्त लक्ष देऊ नये, परंतु मार्केटिंगमध्ये 4 P's ऑफ मार्केटिंग कोणते आहेत, मार्केटिंगचा जनक कोण आहे, सध्या न्यू एज मार्केटिंग काय आहे, डिजिटल मार्केटिंग काय आहे, त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे, हे थेरॉटिकली माहिती असून उपयोग नाही, त्यांना प्रॅक्टिकलही माहिती असायला पाहिजे. आणि दुसरा विषय होता MCOM. म्हणजे माझ्याकडे अनेक विद्यार्थ्यांचे बायोडेटा येतात की विद्यार्थी MCOM झालेला आहे आणि मग त्याला जॉब पाहिजे. विद्यार्थ्यांना मी नेहमी तेच प्रश्न विचारतो, बाळा MCOM झालं, स्पेशलायझेशन कोणतं होतं? कुणी सांगतात अकाउंट्स आहे, कुणी सांगतात कॉस्ट अकाउंटिंग आहे किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा बँकिंग आहे. तर माझं विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की त्या विषयातलं मास्टर डिग्री म्हणजे त्या विषयातलं तुमचं सखोल ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे. आणि नुसतं सखोल ज्ञान असून उपयोग नाही, त्याच्यासोबत काही स्किल, काही कौशल्य. उदाहरणार्थ MCOM अकाउंटन्सीमध्ये झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला टॅली यायलाच पाहिजे, मस्ट आहे. तुम्ही MBA झालात तर तुम्हाला SAP नावाचा जो कोर्स आहे SAP यायलाच पाहिजे. काय SAP हे एक ERP आहे. तर यावर्षी आम्ही TY BCOMला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये SAP हा सब्जेक्ट आम्ही कंपल्सरी टाकलेला आहे. खूप सुंदर स्पष्टीकरण दिलं सर तुम्ही की BCOM नंतर नक्की MCOM करायला पाहिजे की MBA करायला पाहिजे. परंतु यासोबतच सर आता आपण मार्केटमध्ये बघतो, सोशल मीडियावर प्रचंड जाहिरात येतात. CFA सारखे आंतरराष्ट्रीय कोर्सेस आहेत किंवा ACCA सारखा आंतरराष्ट्रीय कोर्स आहे, याची खूप क्रेज आहे विद्यार्थ्यांमध्ये की ते कोर्सेस त्यांना करायचे आहेत. पण मला असा प्रश्न विचारायचा, या ग्लोबल कोर्सेसचा नक्की फायदा होतो का? म्हणजे कोणाला होतो आणि खरंच विद्यार्थ्यांनी ते करायला पाहिजेत का? चांगला प्रश्न आहे. आता ज्यांचं पोट भरलेलं आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो की जी पहिली पिढी आत्ता एज्युकेशन घेत आहे ते विद्यार्थी ट्रॅडिशनल आपले CA CS आणि त्या कोर्सेसकडे गेलेले चालतील. परंतु CFA, चार्टर्ड फायनान्स ॲनालिस्ट आणि ACCA हे जे 2 कोर्सेस आहेत हे इंटरनॅशनल कोर्सेस आहेत. आणि आपण आता पाहतोय की भारतामध्ये फक्त डोमेस्टिक कंपनीज नाही, तर आपल्याकडे इंटरनॅशनल कोलॅबरेशन आपल्याकडे आहे. म्हणजे तुम्ही इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जर बघितलं तर बजाज अलायन्स किंवा टाटा AIG किंवा असे अनेक कंपन्यांचं कोलॅबरेशन आपल्याकडे झालेलं आहे. तर परदेशातील कंपन्यांनी आपल्याकडे जो व्यवसाय प्रस्थापित केलेला आहे, तर त्या कंपन्यांना तिथे ग्लोबल अकाउंटंटची आवश्यकता आहे, ग्लोबल ऑडिटरची आवश्यकता आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला ACCAचा जो कोर्स आहे, ज्याला इंटरनॅशनल लॉ, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स माहिती आहे, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळतं. आणि CFAच्या बाबतीत चार्टर्ड फायनान्स ॲनालिस्ट हा एक रिसेंट आणि ट्रेंडिंग कोर्स आहे. तर चार्टर्ड फायनान्स ॲनालिसिस्टमध्ये विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल तर त्यांना जे फायनान्स कंपनी आहेत, म्युच्युअल फंडच्या कंपनीज आहेत, त्यानंतर शेअर ब्रोकिंगच्या कंपनी आहेत, जसं की एंजल वन आहे, झिरोदा आहे, मोतीलाल ओसवाल, अशा कंपन्यांमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर किंवा बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट अशा ठिकाणी करिअर करायचं असेल तर CFA नावाचा एक सुंदर कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तो इंटरनॅशनल कोर्स आहे. त्याचे ऑनलाईन क्लासेस पण असतात, काही ऑफलाईन, काही इन्स्टिट्यूट्स आहेत. तर त्या ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन घेऊन त्याचं नॉलेज घेऊ शकतात. सर, आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात की विद्यार्थ्यांच्याकडं एक्स्ट्रा स्किल्स जी पाहिजेत, जे नोकरीसाठी आवश्यक असतात ते नसतात, फक्त डिग्री असते. बरोबर. तर तुम्ही BCOM झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा BCOM आता करत असलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे कोणते सॉफ्ट स्किल्स आणि कोणते साधारणतः टेक्निकल स्किल्स असले पाहिजेत, याबद्दल सांगाल? खूप चांगला प्रश्न असा आहे. तुम्ही आजकाल स्किल्सच्या बाबतीत आपण जर बोललो किंवा विचार केला तर सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द आहे, तो म्हणजे AI. हे खरं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत जाण्याच्या अगोदर आपल्याकडे अनेक स्किल्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे. होय. जसे की एक BCOM झालेल्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की बाबा तू एक पत्र लिही,
तर त्याच्याकडे एक रायटिंगचं स्किल असायला पाहिजे. अगदी. त्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर यायला पाहिजे. मी दरवर्षी विद्यार्थ्यांना विचारतो, किती जणांना कॉम्प्युटर येतं? बर. किती विद्यार्थ्यांनी MSCIT चा कोर्स केला? बरेच विद्यार्थी हातवरती करतात, MSCIT झालेलं आहे. मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, MSCIT चा फुल फॉर्म काय आहे? त्या विद्यार्थ्याला MSCIT चा फुल फॉर्म येत नाही. खरंय. आणि ज्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रामध्ये जायचं असेल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल, तर त्याला टायपिंग सुद्धा यायला पाहिजे. म्हणजे बरोबर. तुम्हाला क्लर्क व्हायचं असेल किंवा त्याच्यावरती जायचं असेल, तर तुम्हाला मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग. कॉम्प्युटर आलं याचा अर्थ टायपिंग हे बंद झालेलं नाहीये, फक्त त्याचं स्वरूप बदललेलं आहे. निश्चित. पूर्वी जे परीक्षा टायपिंगच्या मशीनवर होत होते, आता त्या परीक्षा संगणकावर होतात. संगणकावर होत आहेत. अगदी म्हणजे AI आलं म्हणजे त्याचं महत्व कमी झालेलं नाहीये. तर आपल्याला मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग ॲटलिस्ट तुम्ही 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजे एक वर्षभराचा कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे आपला टायपिंगचा जो वेळ आहे तो वाचतो. आपल्याला चांगल्या पद्धतीने पत्र कसं लिहायचं किंवा ताळेबंद कसा तयार करायचा किंवा एखादं फायनान्शियल स्टेटमेंट कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, फॉन्टची साईज कशी असावी, फॉन्टचा आकार कसा असावा, PPT कशी बनवावी, PPT कशी बनवावी, कलर कॉम्बिनेशन कसं असावं, असे छोटे छोटे स्किल्स आहेत. तर विद्यार्थ्यांनी हे छोटे स्किल्स, मग कम्युनिकेशन स्किल हे नंतरचं, म्हणजे कम्युनिकेशन यायलाच पाहिजे. अगदी. मग मातृभाषेतलं कम्युनिकेशन असेल, इंग्लिशमधलं कम्युनिकेशन असेल, हे सुद्धा एक स्किल आहे. आवश्यक skill. त्यानंतर आपण अकाउंटिंग हे एक स्किल आहे. म्हणजे प्रत्येक BCom झालेल्या विद्यार्थ्याला अकाउंटिंग येतच असं आपण सांगू शकत नाही. नाही. कारण जसं आपल्या शाळेमध्ये गणिताचा विषय काही विद्यार्थ्यांना खूप सोपा जातो आणि काही विद्यार्थी म्हणतात गणित खूपच अवघड आहे असं त्यांनी विद्यार्थी त्याची म्हणतात. जास्ती घेतलेली असते. तर तसं अकाउंटिंग हे एक स्किल आहे. खरंय. मार्केटिंग विषय घेतलं म्हणजे त्या विद्यार्थ्याला सेल्समन, म्हणजे तुम्ही जर एखाद्या शोरूम मध्ये गेलात गाडी विकत घेण्यासाठी, तर गाडी घेताना तो सेल्समन आपल्याला त्या गाडीची माहिती देतो आणि जोपर्यंत तुम्ही ते गाडी बुक करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सोडत नाही. तर हे कौशल्य आहे, विक्रय कला, त्याला सेल्समन, विक्रय कला. तर अशी छोटी छोटी स्किल्स विद्यार्थ्यांकडे असलं पाहिजे आणि हे स्किल्स ते 3 वर्षामध्ये डिग्री घेतानाच मिळवायला पाहिजे. विद्यार्थी म्हणत असेल नाही मी आधी BCom करतो आणि नंतर स्किल्स, असं चालणार नाही. म्हणून NEP नुसार पुणे विद्यापीठाने आता इंटर्नशिप म्हणजे एक 6 महिने तुम्हाला TY ला असताना तुम्ही ज्या विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करणार आहात, तुम्ही बँकिंग स्पेशल घेणार असाल तर 6 महिने तुम्ही बँकेत जाऊन काम करा, एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये जाऊन काम करा. त्याला इंटर्नशिप किंवा छात्र सेवा काल असं त्याला म्हणतात. सर, यासोबतच मला अजून एक असं तुम्हाला विचारायचं आहे की आता मुलं 12वी पास झालेले आहेत, ते BCom ला ऍडमिशन घेणार आहेत. या सगळ्या मुलांना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल की त्यांनी भविष्यात कॉमर्स क्षेत्रामध्ये चांगली संधी मिळवण्यासाठी त्यांना तो उपयोगाला येईल? मोलाचा सल्ला सध्या जे मला चित्र दिसतंय की विद्यार्थी हे डिग्रीकडे चाललेले आहेत. खरंय. त्यांना डिग्री पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे. मी मागे एक भाषण ऐकलं होतं, आमिर खानचं भाषण होतं, तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता. तर आमिर खानने असं सांगितलं की आप सब मानते हो और जानते हो कि मैं एक अच्छा एक्टर हूं, आप सब मानते हो और जानते हो मैं एक अच्छा एक्टर हूं, लेकिन मेरे पास ऐसा कोई सर्टिफिकेट नहीं है कि मैं एक अच्छा एक्टर हूं. त्यामुळे डिग्री, नॉलेज आणि एज्युकेशन हे स्किल्स हे तीनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे डिग्री ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहेच, परंतु नॉलेज मिळेलच का नाही असं सांगता येणार नाही. नॉलेज घ्यायचं काम हे तुमच्याकडे आहे. त्यासाठी तुम्ही महाविद्यालयात या, लेक्चर अटेंड करा, अभ्यास करा आणि त्यासोबतच काही स्किल्स म्हणजे विविध कौशल्य, तुम्ही MS ऑफिसचा क्लास लावा, टॅली शिका, SAP शिका आणि जर शक्य असेल तो 3 तास 2 तास कुठेतरी तुम्ही
ज्ञान घेण्यासाठी, स्किल घेण्यासाठी, प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी तुम्ही जॉब करा. उदाहरणार्थ तुम्हाला वाटलं तर तुम्ही 3 तास CA कडे काम करा, पगाराची अपेक्षा करू नका. एखाद्या कंपनी सेक्रेटरीकडे जा, एखाद्या बँकेत जा, एखाद्या वकिलाच्या हाताखाली काम करा. ड्राफ्टिंग कसं चालतं, कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्स कसे चालतात, एखाद्या ट्रस्टमध्ये जा, त्या ट्रस्टमध्ये काम करा. अशा अनेक संधी आपल्याकडे आहेत. शेवटचा आणि मोलाचा सल्ला, मोबाईलचा वापर जास्तीत जास्त करण्यापेक्षा आवश्यक तेवढंच करा. धन्यवाद सर, आपण या पॉडकास्टमध्ये आलात आणि कॉमर्स क्षेत्राविषयी एवढी विस्तृत माहिती दिलीत, त्यामुळे निश्चितच कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्यांना एक चांगली करिअर संधी निवडता येईल. धन्यवाद. धन्यवाद.